हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, मी भास्कर खडबडे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण हू कॅन लर्न इंग्लिश, हाऊ कॅन वी लर्न इंग्लिश विल डिस्कस ऑन दिस टॉपिक. अभ्यास म्हटलं की आपणाला सर्वात पहिल्यांदा आठवणारा विषय म्हणजे इंग्रजी. तर इंग्रजी कशी शिकायची किंवा इंग्रजी कोण शिकू शकतं या विषयावर आज आपण अधिकची चर्चा करणार आहोत. तर अभ्यास करत असताना आपण पाहतो की आपणाला सर्वात जास्त इंग्रजीची भीती वाटते. मग इंग्रजी शिकणं का महत्त्वाचं आहे किंवा इंग्रजी शिकणं हे एवढं महत्त्वाचं आहे का की जेणेकरून आपणाला भीती वाटत असतानाही आपण इंग्रजी शिकलीच पाहिजे. सो we'll try to discuss why the English is so important to learn nowadays in our syllabus or in our school curriculum. प्रेझेंट अँड फ्युचर विथ इंग्लिश. तर इंग्रजी हा विषय शिकणं का आवश्यक आहे किंवा सद्यस्थितीत आणि भविष्यकाळाचा विचार करत असताना व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लँग्वेज. फ्रेंड्स, दिस लँग्वेज हॅव द पोटेन्शियल टू give you an opportunity to earn your bread and butter, not only you but also your family. मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये तुमचं आणि तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय करण्याची क्षमता असलेली आपणाला दिसून येते. There are so many things when we discuss the importance of English nowadays or in future, but the commonly said that English is a window. इंग्रजी ही एक खिडकी आहे through which we can see the whole world, or we can say English is an highway to connect the outside world. इंग्रजी ही भाषा ही अशी भाषा आहे की ज्या भाषेच्या माध्यमातून आपण बाह्य जगाशी किंवा संपूर्ण जगाशी आपण आपलं नातं घट्ट करू शकतो. आपणाला जर इंग्रजी भाषेचं ज्ञान अवगत असेल तर आपण कुठल्याही शाखेतील किंवा कोणत्याही विषयाचं अधिकचं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. वाय? बिकॉज ऑल द नॉलेज इज प्रिझर्व्ड अँड स्टोर्ड थ्रू दिस लँग्वेज. व्हॉट इज द प्रेझेंट स्कोप ऑफ इंग्लिश. सद्यस्थितीमध्ये इंग्रजीचं काय म्हणजे स्कोप आहे किंवा याची व्याप्ती काय म्हणता येईल. आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की सद्यस्थितीमध्ये उच्च शिक्षण असेल किंवा कुठल्याही विषयाचं फर्दर नॉलेज जे आहे किंवा फर्दर एज्युकेशन जे आहे हे एज्युकेशन आपणाला इंग्रजीमध्ये असताना दिसून येतं. 10वीच्या नंतर सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर हायर एज्युकेशन असेल, दॅट एज्युकेशन इज अवेलेबल नाव इन इंग्लिश लँग्वेज और इंग्लिश मीडियम. सो इफ वी वॉन्ट टू गेट मोर नॉलेज फ्रॉम एनी डोमेन we have to get the knowledge of this language. फ्युचर ग्रोथ, भविष्य काय आहे भाषेचं. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजीकडं आपण एक करिअर म्हणून पाहू शकता. इफ वी लाईक टू लर्न फर्दर इन दिस लँग्वेज वी कॅन डेव्हलप युअर करिअर, वेल सेटल करिअर इन दिस लँग्वेज. तुम्हाला जर इंग्रजी विषयाची आवड असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकता. त्यासोबतच आपण पाहतो इन प्रायव्हेट सेक्टर आल्सो नाव अ डेज. मग त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही जॉब्स आहेत या जॉब्समध्ये की ज्या ठिकाणी इंग्रजी भाषेचं ज्ञान आपणाला आवश्यक असतं, जर आपणाला इंग्रजी भाषेचं ज्ञान असेल तर अशा अनेक पोस्ट आहेत किंवा अशा अनेक नोकरीच्या संधी तुमच्यासाठी चालून येतील किंवा उपलब्ध असतील जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं इंग्रजीचं ज्ञान अवगत केलेलं असेल तर. मित्रांनो, आज ग्लोबलायझेशनचं जग आहे आणि संपूर्ण जग इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट झालेलं आहे. व्हेन वी डू अ जॉब ऑन अ गुड पोस्ट वी नीड टू कम्युनिकेट ऑल नेशन्स क्लायंट्स. मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आणि आपणाला जर चांगल्या पदावर काम करायचं असेल तर अशा वेळेस मग इतर क्लायंट्सशी, इतर राष्ट्रातील व्यक्तींशी संवाद साधत असताना आपणाला या इंग्रजी विषयाचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक असतं. द प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज, इफ वी हॅव बेटर नॉलेज और गुड नॉलेज ऑफ दिस लँग्वेज देर इज इन्क्रीज अपॉर्च्युनिटीज फॉर प्लेसमेंट्स फॉर यू. तुम्हाला जर इंग्रजीचं चांगलं ज्ञान असेल
तर तुम्हाला नोकरीच्या ज्या संधी आहेत ह्या संधी चांगल्या पद्धतीनं दिसून येतील. त्यासोबतच पर्सनॅलिटी अँड सॉफ्ट स्किल्स. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व विकास, और व्हेन द कम्युनिकेशन और द बेटर कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ अ वेल डेव्हलप्ड पर्सनॅलिटी विच हॅव अ सॉफ्ट स्किल्स. चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण म्हणजे आपणाला चांगल्या पद्धतीनं संवाद साधता येणं. मग हा संवाद साधत असताना आपणाला इंग्रजी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं अतिशय आवश्यक आहे. सो ग्रॉसली इफ वी लर्न इंग्लिश and if we are able to understand and communicate through this language, there is lots of opportunities for jobs, or we can see this language as our career opportunities. आपल्याला जर इंग्रजीचं चांगलं ज्ञान असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करिअरच्या संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. हे जरी नसलं तरी अभ्यासक्रमामध्ये किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी हा विषय अनिवार्य आहे. मित्रांनो, आपण जोपर्यंत इंग्रजी विषयाचा अभ्यास करतो किंवा जोपर्यंत आपण शिक्षण घेत असतो, ते ग्रॅज्युएशन लेवल का असेल, तर तोपर्यंत आपणाला या विषयाशी संबंध येतोच. इफ वी विलिंगली ऑर नॉट विलिंगली, आपली इच्छा असेल किंवा इच्छा नसेल तरी सुद्धा आपणाला या भाषेचा अभ्यास हा करावाच लागतो. तर मग हा जर अभ्यास आपणाला करावा लागत असेल, हाऊ कॅन वी डू इट बेटर. जर आपल्याला करायचाच असेल तर तो आपण चांगला कसा करता येईल किंवा आपल्याला हा अभ्यास चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याविषयीचं डिस्कशन वी विल डू इन दिस पिरियड. बट बिफोर दॅट सी दिस व्हिडिओ कंप्लीट. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहावा. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला ह्या कन्सेप्ट लक्षात येईल. एंटरटेनिंग YouTube videos and educational videos, there are a difference between entertaining videos and educational videos. आपण इतर जे व्हिडिओ पाहतो जे की करमणुकीचे असतात तर ते थोडेसे आपणाला म्युझिक असतं, त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ इफेक्ट्स दिलेले असतात. आपणाला पाहायला ते कॅची वाटतं, आपल्या डोळ्यांना ऐकायला आपणाला छान वाटतं. बट एज्युकेशनल व्हिडिओज इज डिफरंट अँड एंटरटेनिंग व्हिडिओ इज डिफरंट. एंटरटेनिंग व्हिडिओ फक्त त्या क्षणापुरतं आपली करमणूक करत असतं, पण एज्युकेशनल व्हिडिओचा उपयोग केला तर एज्युकेशनल व्हिडिओज हे आपणाला पाहत असताना किंवा ऐकत असताना वी शूड अटेंटिव्ह, वी शूड फोकस अँड वी शूड ट्राय टू अंडरस्टँड. आपणाला शैक्षणिक व्हिडिओ पाहत असताना एकाग्र असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जी कन्सेप्ट आपल्याला सांगितलेली असते ती कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याला जर ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर कोणताही एज्युकेशनल व्हिडिओ पाहत असताना आपण तो व्हिडिओ पूर्णपणे पाहणं आवश्यक आहे. विदाउट दॅट वी कॅनॉट अंडरस्टँड, अँड इफ वी डू नॉट अंडरस्टँड दॅट विल बी द वेस्ट ऑफ टाईम. जर ते तुम्हाला समजत नसेल तर तो तुमच्या आणि आमच्या वेळेचा अपव्यय ठरेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, इफ वी वॉच दिस व्हिडिओ होल complete, then if you do not understand anything we can write in comment box. So if English is so important, then why we are afraid about English. जर इंग्रजी ही महत्त्वाची भाषा असेल, मी असं म्हणत नाही की मातृभाषा ही आपली महत्त्वाची नाही. आपली मातृभाषेवर प्रेम असलं पाहिजे, आपली मातृभाषा ही तेवढीच महत्त्वाची आहे. परंतु मातृभाषेचा स्वाभिमान बाळगत असताना आपणाला जर येणाऱ्या काळामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आपणाला जर चांगल्या पद्धतीनं करिअर करायचं असेल तर आपण इंग्रजीला नाकारू शकत नाही. सो वी हॅव टू फेमिलियर, वी हॅव टू कोप विथ दिस लँग्वेज. फॉर दॅट रिझन आपणाला जर इंग्रजी एवढी महत्त्वाची असेल तर मग समाजामध्ये इंग्रजीबद्दलचे गैरसमज किंवा ही भीती का निर्माण झालेली असेल. फिअर ऑफ इंग्लिश विदिन अस, प्रत्येकाच्या मनामध्ये किमान शालेय जीवनामध्ये तरी 10वीपर्यंत तरी विद्यार्थी अभ्यास करत असताना इंग्रजीबद्दलची एक भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. तर ही भीती असण्याचं कारण काय आहे? व्हॉट इज द रूट्स ऑफ दिस फिअर विदिन आवर माइंड और विदिन आवर हार्ट अबाउट दिस लँग्वेज. या भाषेबद्दल जी भीती आहे आपल्या मनामध्ये त्याचं काय कारण असू शकेल? तर इंग्रजीचा संबंध किंवा इंग्रजी ही भाषा ब्रिटिशांची भाषा समजली जाते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी आधुनिक भारताचा इतिहास पाहिलेला आहे. ब्रिटिशांनी की ज्या ब्रिटिशांची ही भाषा समजली जाते तर त्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर
जवळपास 150 वर्ष राज्य केलेलं आहे. ते आपले राज्यकर्ते होते आणि तो अनुभव भारतीयांचा निश्चितच चांगला नव्हता. तर कदाचित ही भाषा इंग्रजांची असल्याकारणानं तर इंग्रजाबद्दल जो द्वेष आपल्या मनामध्ये परंपरेनं निर्माण झाला असेल, कदाचित इंग्रजी भाषेबद्दल सुद्धा हाच द्वेष या ठिकाणी असेल आणि त्यातूनच आपण इंग्रजीबद्दल थोडंसं तटस्थतेनं किंवा दुरुस्ततेनं वागत असताना दिसून येतं. फिअरफुल पॅरेंट्स अँड एल्डर्स, आपणाला जे सांगितलं जातं, व्हॉट वी गेट फ्रॉम आवर पॅरेंट्स ऑर अर्लियर जनरेशन्स, they all told us that this language is very hard language, it is a foreign language, it's not our mother tongue. ही भाषा आपली नाही आहे, ही विदेशी भाषा आहे आणि इंग्रजी ही भाषा खूप अवघड आहे असं आपणाला सांगितलं जातं. आणि र्युमर्स म्हणजे त्याबद्दल म्हणजे या भाषेबद्दल एक समज किंवा गैरसमज असा आहे किंवा दिस लँग्वेज इज व्हेरी हार्ड लँग्वेज. दिस इज नॉट टोटली फॉल्स, बट ॲज वी थिंक दॅट this language is not so hard that we think or that we are told from other elders or our parents or teachers. आपणाला जे सांगितलं जातं की इंग्रजी भाषा ही खूप अवघड भाषा आहे आणि असा जो गैरसमज आहे, तर कदाचित बाय लिसनिंग रिपीटेडली in our unconscious mind we also think that this language is very hard language. आणि कदाचित त्यामुळं ही भाषा म्हणजे खूप अवघड भाषा आहे असा आपला समज झालेला असेल. देर इज अनदर रिझन व्हाय वी थिंक दॅट दिस इज अ व्हेरी हार्ड लँग्वेज, बिकॉज वी स्टार्ट दिस लँग्वेज लर्निंग आफ्टर वी ॲक्वायरिंग द नॉलेज अबाउट आवर मदर टंग ऑर वी कॅन से द फर्स्ट लँग्वेज. आता पहा, शाळेत आपण वयाच्या 6व्या वर्षी जातो, पहिलीला, आणि ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जात असतो त्यावेळेस आपणाला आपल्या मातृभाषेचं पूर्ण ज्ञान झालेलं असतं. एनी नॉर्मल ह्युमन चाइल्ड हॅव इनेट कॅपॅसिटी टू लर्न द लँग्वेज. इट्स अ बायोलॉजिकल कन्सेप्ट और इट्स अ इनहरंट अँड इनेट कॅपॅसिटी ऑफ एनी ह्युमन चाइल्ड टू लर्न लँग्वेज, टू अक्वायर द नॉलेज ऑफ लँग्वेज फ्रॉम मदर टंग. कुठल्याही मानवी सर्वसाधारण मुलगा जो असतो किंवा जे मूल असतं, तर हे मूल वयाच्या 6व्या वर्षापासून 4-4.5 वर्षापर्यंत त्याची भाषेची प्रगती अतिशय प्रगल्भपणे झालेली असते. आपल्या सर्वांना आठवत असेल, ज्यावेळेस आपण पहिलीच्या वर्गामध्ये शाळेमध्ये नाव घालण्यासाठी गेला असाल तर त्यावेळेस तुम्हाला तुमची मातृभाषा पूर्णपणे अवगत होती. याचा अर्थ काय आहे? वी कॅन स्पीक, वी कॅन अंडरस्टँड फॉर ऑदर्स स्पीकिंग और ऑदर्स इन्स्ट्रक्शन्स, व्हॉट ऑदर्स टोल्ड अस. इतर काय बोलतायत, इतर तुम्हाला काय सांगतायत, ह्या बाबी तुम्हाला अवगत असतील. आणि शाळेमध्ये जात असतानाच तुम्ही पूर्णपणे तुमच्या मातृभाषेचं शिक्षण तुमचं प्रगल्भपणे झालेलं असेल. म्हणजे वी कॅन स्पीक ग्रॅमॅटिकली करेक्ट, मिनिंगफुली करेक्ट युअर मदर टंग. व्याकरणदृष्ट्या असेल, अर्थाच्या दृष्टिकोनातून असेल, तुम्ही तुमची मातृभाषा चांगल्या पद्धतीनं बोलत होता. ज्यावेळेस आपण पहिलीला प्रवेश घेतला आणि आपला ज्यावेळेस त्या भाषेच्या लिखाणाशी संबंध येऊ लागला, तिथून थोडीशी गडबड व्हायला सुरू होते. सो वी लर्न आवर मदर टंग अर्लियर. आफ्टर दॅट व्हेन वी एंटर इन द स्कूल वी ट्राय टू लर्न दिस लँग्वेज. सो दिस इज अ सेकंड लँग्वेज. आपण आपली मातृभाषा शाळेत जाण्याच्या अगोदरच पूर्णपणे अवगत केलेली असते. आणि इंग्रजी भाषा आपण शिकायला कधी सुरू करतो, तर आपण ज्यावेळेस पहिली भाषा शिकलेलो असतो त्यानंतर आपण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. आणि म्हणून कदाचित हे एक कारण त्यामागं असू शकतं की आपली मातृभाषा शिकल्यानंतर काही कालावधीनंतर आपण इंग्रजीचा अभ्यास सुरू करतो आणि कदाचित त्यामुळं आपल्याला इंग्रजी भाषा ही अवघड जाऊ शकते. Because there is some stages to learn the language or language acquisition because of the scientific research of linguistics who found that there is a critical age to learn the language, any language. भाषा शिकण्याचं एक ठराविक वय असतं आणि त्या वयानंतर जर आपण भाषा शिकण्याचा प्रयत्न करू लागलो तर मग आपल्याला ती भाषा शिकायला थोडंसं जास्त प्रयत्न करावं लागतात. वी हॅव टू मेक मोर एफर्ट्स टू लर्न लँग्वेज. Means child can learn very earlier and grown-ups they cannot learn like as a child.
particularly for this language acquisition. Who can learn English? आता इंग्रजी का शिकायची? We will see the importance of English. We have to learn, we have to get a minimum knowledge of this language, and that will be beneficial for future or shaping our future or shaping our career. So we also see the fears about English. इंग्रजीबद्दलचं काही फिअर्स आहेत याबद्दल किंवा जी भीती आहे आपल्या मनामध्ये असणारी ही भीतीसुद्धा आपण पाहिली. आणि त्यामुळं इंग्रजी ही अवघड भाषा वाटते. तर मग हू कॅन लर्न इंग्लिश? मग इंग्रजी कोण शिकू शकतो? तर एनीवन कॅन लर्न इंग्लिश. तर मी तर तुम्हाला सांगेल एनीबडी कॅन लर्न इंग्लिश. इंग्रजी कोण शिकू शकतं? तर इंग्रजी कोणीही शिकू शकतं. इंग्रजी प्रत्येकजण शिकू शकतो. एव्हरीवन कॅन लर्न इंग्लिश. व्हॉट इज द रिक्विजिट्स ऑर व्हॉट इज द रिक्वायरमेंट टू लर्न इंग्लिश? आपल्याला जर इंग्रजी शिकायची असेल तर मग त्यासाठीची आवश्यकता काय आहे किंवा त्यासाठीची पूर्व अट काय आहे? तर या ठिकाणी फक्त 3 अटी आहेत. डिझायर टू लर्न, एनिथिंग वी वॉन्ट टू लर्न, इफ वी थिंक वी कॅन, इफ वी डू नॉट थिंक वी कॅन नॉट. आपल्याला जर एखादी गोष्ट आपण करू शकू असं वाटत असेल तर आपण ती करू शकू, आणि आपण जर ती करू शकत नाही असं वाटत असेल तर आपण ती करू शकत नाही. फॉर दॅट पर्पज एनिथिंग टू लर्न वी हॅव टू डिझायर टू लर्न फॉर दॅट थिंग. कोणतीही गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल तर ती गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला तशी आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा असली पाहिजे. आपली जर अंतर्गत इच्छा नसेल आणि बाहेरून आपल्याला कितीही सांगितलं तर आपण ती गोष्ट करू शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, आपण झोपलेल्या व्यक्तीला उठवू शकतो, पण ज्या व्यक्तीनं झोपेचं सोंग घेतलं त्याला आपण उठवू शकत नाही. लाईक दॅट, जर तुमची मनातून इच्छा नसेल एखादी गोष्ट शिकायची तर तुम्ही ती गोष्ट शिकू शकणार नाही. मग ती कोणतीही असेल, इंग्रजी भाषा असेल किंवा इतर कोणताही विषय असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, जोपर्यंत शिकणाऱ्याला आतून इच्छा होत नाही की आपणाला ही गोष्ट शिकली पाहिजे तोपर्यंत ती गोष्ट शिकण्यासाठी आपण प्रवृत्त होत नाही. सो द फर्स्ट रिक्वायरमेंट इज डिझायर टू लर्न, विलिंगनेस टू लर्न इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी भाषा शिकण्याची इच्छा असली पाहिजे. जर तुमच्यामध्ये इच्छा असेल वी कॅन लर्न इंग्लिश. हा द नॉलेज ऑफ इंग्लिश अल्फाबेट. दुसरी जी अट आहे ती दुसरी काय आहे? पहिली अट काय सांगितली की आपल्या मनामध्ये इच्छा असली पाहिजे. दुसरी अट काय आहे? दुसरी अट अत्यंत सोपी आहे. वी हॅव द नॉलेज अबाउट द अल्फाबेट्स. आपणाला इंग्रजी मुळाक्षरांची ओळख असली पाहिजे. नॉलेज अबाउट अल्फाबेट्स म्हणजे आपणाला ABCD जे आहे A to Z ही मुळाक्षर पाठ असली पाहिजेत. आपणाला ती मुळाक्षर ओळखता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सर्वांनाच येतं, नाही का? आणि तिसरी अट काय आहे? तर नो हिज हर मदर टंग लँग्वेज. तर तिसरी अट काय आहे? नो हिज मदर टंग. मदर टंग म्हणजे काय? आपली मातृभाषा. तर तुम्हाला तुमची मातृभाषा असली पाहिजे, आली पाहिजे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं की प्रत्येकजण आपण शाळेत ॲडमिशन घेण्याच्या अगोदर पहिलीलाच आपणाला आपली मातृभाषा अवगत झालेली असते. म्हणजे काय? जर तुमच्याकडं इच्छा असेल तर तुमच्याकडं अल्फाबेटचं नॉलेज आहेच, तुम्हाला तुमची मातृभाषासुद्धा येते. म्हणजेच जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर अल्फाबेटचं नॉलेज असेल, सेकंड, अँड द थर्ड वन इज टू नो युअर लँग्वेज. इफ वी फुलफिल दिस रिक्वायरमेंट यू कॅन लर्न इंग्लिश. तुम्ही जर या 3 गोष्टी करत असाल किंवा तुमच्याकडे जर या 3 गोष्टी असतील तर तुमच्यापैकी प्रत्येकजण इंग्रजी शिकू शकतो. आहे ना सोपं? इज इट इझी? येस ऑर नो? हे सोपं आहे का नाही? तुम्ही म्हणाल असं कसं काय? एवढ्या साध्या गोष्टीमध्ये आपण कसं काय इंग्रजी शिकू शकतो? इट इज नॉट सो हार्ड ॲज वी थिंक टू लर्न इंग्लिश. आपल्याला जे वाटतं ना, आपल्याला जेवढं वाटतं की इंग्रजी हे खूप अवघड आहे, तर तेवढी इंग्रजी अवघड नाही. ते कसं ते आपण पाहूया एका उदाहरणामधून. हिअर इज अ सेंटेन्स इन बोल्ड लेटर्स. आय ॲम अ क्लेवर स्टुडंट. या ठिकाणी एक वाक्य आहे, आय ॲम अ क्लेवर स्टुडंट. मी एक हुशार विद्यार्थी आहे. रीड दिस सेंटेन्स अगेन. आय ॲम अ क्लेवर स्टुडंट. डू यू रीड दिस सेंटेन्स? यस. सो लुक दिस सेंटेन्स. तर हे वाक्य पहा आता, आय ॲम अ क्लेवर स्टुडंट. तर या वाक्याचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे वाक्य आय ॲम अ क्लेवर आणि स्टुडंट या शब्दांपासून बनलेलं आहे. मीन्स
धिस सेंटेन्स फॉर्म फ्रॉम वर्ड्स और फ्रेजेस. हे जे वाक्य किंवा कोणतंही वाक्य, कोणत्याही भाषेतील कोणतंही वाक्य हे त्या भाषेतील शब्दांपासून बनलेलं असतं. तसंच हे इंग्रजीतलं वाक्य सुद्धा इंग्रजी शब्दांपासून बनलेलं आहे. ओके, नाव सी वर्ड फॉर्म्स फ्रॉम सिलॅबल्स. आता शब्द कसे बनतात? फॉर्म्स फ्रॉम सिलॅबल्स. तर शब्द हे शब्द अवयवांपासून बनतात. नाव सी द एक्झाम्पल्स ऑफ क्लेव्हर, CLEVER. तर हा जो शब्द आहे हा शब्द CLE आणि VER अशा दोन शब्द अवयवांपासून बनलेला आहे. और स्टुडंट, STUDENT. STU हा एक सिलॅबल आहे आणि DENT हा एक सिलॅबल आहे. STUDENT. तर दोन सिलॅबलपासून हा शब्द बनलेला आहे. मीन्स वर्ड फ्रॉम सिलॅबल्स. आता शब्द पाठ करत असताना आपण कसे पाठ करतो? शब्द म्हणजे काय? समजा स्टुडंट आहे हा शब्द, STUDENT. तर हे स्पेलिंग आहे या शब्दाचं. तर हे स्पेलिंग म्हणजे काय आहे? अल्फाबेट्स आहेत, मुळाक्षर आहेत. म्हणजे इंग्रजीतील मुळाक्षरांपासून शब्द बनतो. मग ह्या शब्दाचा एक उच्चार आहे STUDENT, स्टुडंट. तर स्टुडंट हा उच्चार आपणाला मराठीमधून दिलेला असतो आणि याचा जो अर्थ आहे STUDENT, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. तर शब्दाचं स्पेलिंग म्हणजे अल्फाबेट्स, शब्दाचा उच्चार आपल्याला मराठी डिक्शनरीमध्ये सुद्धा दिलेला असतो. इंग्लिश मराठी डिक्शनरीमध्ये मराठीमधून दिलेला असतो आणि या शब्दाचा अर्थ हा सुद्धा मराठीमधून दिलेला असतो. मग मी आत्ता तुम्हाला सांगितलं की विलिंगनेस, नॉलेज ऑफ अल्फाबेट्स अँड नॉलेज ऑफ अवर मदर टंग. आपली इच्छा, मुळाक्षर आणि आपल्याला मातृभाषा येत असेल तर आपण इंग्रजी शिकू शकतो. म्हणजे शब्द जर तुम्हाला पाठ करत असतील तर शब्दाचं स्पेलिंग हे अल्फाबेट्स असतं किंवा मुळाक्षरापासून बनलेलं असतं. तुम्हाला जर मुळाक्षर येत असतील तर तुम्हाला ते स्पेलिंग लक्षात येईल आणि मग शब्द पाठ करत असताना त्या शब्दाचा अर्थ आणि त्याचा उच्चार हा मराठीतून दिलेला असतो. तुम्हाला जर मराठी येत असेल तर तुम्ही मराठीमधून ते पाठ करू शकता. मीन्स टू लर्न वर्ड्स वी नीड the knowledge of alphabet and your mother tongue. So like this we can recite words, we can build up our vocabulary. मग आपण काय करू शकतो? शब्द पाठ करून आपला शब्दसाठा वाढवू शकतो आणि आपले शब्द वाढले की मग we can read sentence. I am a clever student. If we know all the words in this sentence, I म्हणजे मी, am म्हणजे आहे, a म्हणजे एक, clever म्हणजे हुशार आणि student म्हणजे विद्यार्थी. जर तुम्हाला हे शब्द सगळे माहीत असतील तर मग वी कॅन रीड दिस सेंटेन्स. आय एम अ क्लेवर स्टुडंट. मी हुशार विद्यार्थी आहे. वेन वी रीड दिस सेंटेन्स वी कॅन अंडरस्टँड दिस सेंटेन्स. इट्स व्हेरी इझी, सिम्पल फंडा टू लर्न इंग्लिश, टू बिल्ड युअर व्होकॅब्युलरी अँड वी कॅन एबल टू रीड इंग्लिश. इफ वी कॅन रीड इंग्लिश वी कॅन अंडरस्टँड इंग्लिश. सो सिलॅबल फॉर्म्स फ्रॉम व्हॉवेल्स अँड कॉन्सनंट. आता शब्द हे शब्दावयवापासून बनतात. शब्दावयव हे मुळाक्षरांपासून म्हणजे कॉन्सनंट आणि व्हॉवेल्स. कॉन्सनंट म्हणजे स्वर आणि व्हॉवेल्स म्हणजे. विल डिस्कस इन डिटेल इन आवर अनदर व्हिडिओ ऑल्सो. अल्फाबेट्स फ्रॉम A to Z. देअर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. So I will stop here. The next or the remaining part we'll see in next part 2nd. Thank you for watching this video. Thank you very much.